आणि मी तर म्हणेन की माझ्या दोन्ही ट्रॉफीज मी घेऊनच आलेलो आहे. शशांक वॉज व्हेरी एक्सायटेड. म्हणजे त्याला राधा आणि ऋग्वेद दोघंही त्याचा जीव की प्राण आहेत की स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आता आपण आहोत आणि गोड फॅमिली माझ्यासोबत आहे ती म्हणजे शशांक केतकरची. स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचंच लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू थँक्यू आणि थँक्यू. गोड मस्त आमची राधा आज सोबत आहे. खूप क्यूट दिसते. ड्रेसिंग स्टाईल आणि रेड कार्पेटवर जी एंट्री झाली आहे राधाची, माय गॉड क्यूट मुवमेंट आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला हे अपेक्षित नव्हतं की इतकी छान एंट्री राधालाही करता येईल. म्हणजे ऋग्वेद थोडासा प्रिपेअर्ड होता की बाबा काय काय करायचं असतं. प्रियांका पण मला प्रश्न विचारत होती. राधासाठी हे फार 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 मस्त सरप्राईज आहे. आणि मी तर म्हणेन की माझ्या दोन्ही ट्रॉफीज मी घेऊनच आलेलो आहे. अरे कमाल. तर प्रियांका काय सांगशील एकंदरीत या वेळेला रेड कार्पेट लुकसाठी वेस्टर्न आउटफिट्स आहेत आणि शशांकला स्टायलिंगच्या बाबतीत तू सजेशन काही दिलेले आहे? हो. म्हणजे त्याला आय थिंक आय एम हिज स्टायलिस्ट. ही कॅन से दॅट. प्रत्येक वर्षी कारण मीच शेवटी त्याला मी तिलाच विचारतो की बाई गं, हे घालू का, हे घालू का, ते घालू, हे डिसिजन त्यामुळे माझ्या हातात असतं की वेदर इट इज राईट ऑर नॉट. तो एंडला मी सांगते तसं ही ड्रेसेस अप. सो आय एम ग्लॅड की तो माझा ऐकतो. तर राधाच्या बाबतीत काय, राधाला या शशांक सोबत एक छान स्पेशल एंट्री होणार आहे अर्थात. म्हणजे असतं ना हा. शशांक वॉज व्हेरी एक्सायटेड. म्हणजे त्याला राधा आणि ऋग्वेद दोघंही त्याचा जीव की प्राण आहेत. त्यामुळे शशांक वॉज व्हेरी एक्सायटेड की अरे दोन्ही मुलांना घेऊन जायचं आहे आज. त्यामुळे खूप मजा येणार आहे. आणि राधा इज ऑल्सो एन्जॉईंग. त्यामुळे तिला लकीली ती सोशल असल्यामुळे ती फार रडं वगैरे अजून तरी नाही आहे तिचं. त्यामुळे दॅट इज गुड की ती ॲक्च्युली एन्जॉय करते. सगळे आजूबाजूला कॅमेराज आहेत, लाईट्स आहेत, खूप माणसं दिसत आहेत आणि शी इज एन्जॉईंग. पण शशांक जास्त बॉन्ड राधाचा आईसोबत आहे की तुझ्याच? मी आत्ता मागासपासून बघते ती तुझ्याच मागे हो लागली. हो हो हो. Complete. दोघेही बाबा वेडे आहेत. आणि मी त्यांना ऋग्वेदला म्हणते, कधी "तुम्ही चमचे आहात दोघं बाबाचे." इतपत म्हणजे बाबा दिसला की मी नकोच असते. मला बरं आहे कार्ती. सो मला तेवढंच जरा चिल तेवढाच तिला रिलीफ मिळणार आहे. आणि मी ऋग्वेदला कधी कडेवर घेतलं असेल तर ही हे करते बा, 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 बा. हो दादाला कडेवर घेतलं बाबा बाबा करत. म्हणजे जवळ काय इतकी किती गोड आहेस का राधा तू. तुझी मागणी दाखवतेस का ताईला? Very मस्त आहे nice. गं. छान आहे. किती छान. हे काय आहे राधा? हाय करतेस पप्पा दिसतो ह्याच्यावरनं दररोज. बाप्पाला पप्पाला मोरया कशी बघते ना. करतेस आणि? बाप्पा मोरया मोरया. पण तिथे काय क्यूट मोमेंट शशांक तू सांगशील? कारण आल्यापासून ती कॅमेरा फ्रेंडली मला आधीच वाटते. हो, कारण ती इतकी गोड आहे ना. छान कॅमेरा हँड म्हणजे अशी ती एकदम मस्त वाटते, फ्रेंडली वाटते. आहे दोघेही फ्रेंडली आहेत, कॅमेरा फ्रेंडली आहेत. आणि भरपूर पोजेस ही पण देत असते. नको नको तोंडात नको आता मुद्दामून घालणार आम्ही. सांगितलं. जेवढं आपण नको घालू सांगत राधा नाही घालायचं. आ, नो नो माया माया करायची. कशी करते माया माया राधा? व्हेरी गुड. पण तिचे असे असतं ना की एखादी सवय की तू तू असल्यावर तिला ती सवय आहे. अशा काही क्यूट मोमेंट्स तुमच्या लेकी आणि बाबाच्या अशा? कडेवर यायचं असतं. आणि मग ती अगदी माझ्या पहिल्या फिल्मच्या प्रीमियरला जेव्हा ती आली होती तेव्हाच एक ते खूप व्हायरल झालं होतं. तिने मला असं पटकन असं केलं आणि ते एकदम व्हायरल झालं होतं. ते तिला भयंकर आवडतं. बाकी काय तिला दोन्ही आज्या भयंकर काय काय शिकवत असतात. त्यामुळे गाणी म्हणायला लागले गेले हात वर करते, नाचायला लागते. त्यामुळे आता यात म्युझिक लागलं ते नाचणार आहे तिथे. आय एम प्रिटी शुअर. राधा रडते कशी म्हटलं की हे बघ असं लगेच रोज कशी दाखवते रडते ती. राधा? कशी रडते राधा? दाखवतेस? परीक्षा नको. आता आमची झाली आहे रिव्हिजन भरपूर वेळा सकाळपासून. त्यामुळे आता हो बाबा इथेच. आहे सगळेच. पण तिचं सतत बाबा बाबा म्हणणं हेच माझ्यासाठी इतकं आहे ना की यार, असंच राहू दे कायम. हे लहानपण जपता आलं पाहिजे कायम. पण आता तू शूटमध्ये बिझी असतोस, तिला थोडासा कमी वेळ देता येत असेल घरात. सो ते म्हणतात ना की गेल्यावर एक हग असते आपल्या मुलांची, ती खूप पुरेशी असते. म्हणजे जर मी ठाण्यात एंटर करतोय आणि हे जागे असते तर मी प्रियांकाला सांगतो की दोघांनाही झोपवू नको, थांब जागा ठेव. ती असं होते अरे उद्या शाळा आहे त्याला, नाही जागा ठेव. तर तेवढा एक शेवटची एक मिठी, मग मिठीत झोपायचं. मग सकाळी उठलं की पुन्हा रेस चालू. त्याचं असेल की 8-8:30ला घर तो सोडतो ते रात्री 12 हे एव्हरी डेचं आहे. म्हणजे आणि संडेजला सुट्टी असेल अशी गॅरंटी नाही. त्यामुळे असं असतं की तो सकाळी ऋग्वेदला शाळेत सोडणार आणि तसाच शूटिंगला पळणार आणि रात्री 12ला येणार. म्हणजे असेल तर कदाचित ही जागी असते. म्हणजे त्या रात्री कशी मध्ये 2-3दा उठते तशी जागी असते. दिसली की बाबा असं करत जातेच त्याच्या कुशीत. म्हणजे पण छान क्यूट मोमेंट्स आहेत माझ्या मते आणि हेच इम्पॉर्टंट आहेत. पण सेटवर नेतोस तिला कधी? नाही तिला नाही दिलं अजून. ऋग्वेदला 1-2दा घेऊन गेलो. पण तोही कंटाळतो कारण त्यालाही असं होतं की बघितलं शूटिंग बघितलं, कॅमेरा बघितला, लाईट बघितला, आता घरी सोड. म्हटलं अरे मड लावतो आपण घरी कसं होईल आता. त्यामुळे त्यालाही अजून नाही, अजून 1-2 वर्षानंतर तो थोडासा यूज टू होईल. आणि मला
वाटतं हे छान क्यूट मोमेंट्स आज प्रेक्षकांनी बघितले तसेच छान राहू देत आणि तुला जास्तीत जास्त वेळ पण देता येऊ दे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.